आज आपण सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक, जाळीदार, आतून असे मुलायम, वरतून असे कुरकुरीत हिरव्या मुगाचे आप्पे कसे करायचे ते बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे. एक मोठी वाटी भरून मी इथे हिरवे मूग घेतलेले, ते आपल्याला भिजू घालायचे आहे. एक छोटी वाटी इथं रेशनचा तांदूळ टाकलेला आहे. तांदळामुळे छान असे आप्पे आपले तयार होतात. मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मेथी टाकायची. पाणी टाकायचे, भरपूर पाणी टाकायचं. हाताने स्वच्छ असे चोळून आपल्याला धुवून घ्यायचे 1 ते 2 पाण्याने. मी ते 1-2 पाण्याने इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. झाकण ठेवायचे आणि रात्रभर आपल्याला हे भिजू द्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता आपले मूग आणि तांदूळ छान भिजलेले आहेत. हे जर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधले ना, छान असे त्याला मोड येतील. त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे. मी पाणी टाकून ते काढून घेतलं आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 3-4 चमचे इथे मूग टाकून घेतले. थोडंसं आलं टाकलं, 4 हिरव्या मिरच्या टाकल्या, झाकण लावायचे आणि मिक्सरला छान असं फिरून घ्यायचे. गरज पडली तर पाणी टाका 1-2 चमचे. नाही टाकलं तरीही चालतं, कारण त्यामध्ये पाणी असतं. छान असं बारीक मी इथे वाटून घेतलेलं आहे. बारीक वाटलेलं बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. सर्व बॅटर मी इथे छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. एक मध्यम साईजचा चिरलेला कांदा टाकला, कोथिंबीर टाकली, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा. दही टाकायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हिरवी मुगाच्या आप्प्याला दुसरं साहित्य टाकायची अजिबात गरज नाही आहे, कारण त्यामध्ये आलं, मिरची टाकलेली आहे, तर छान चवीला होतात. छान मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला, कारण आपण ह्यामध्ये खायचा सोडा टाकलेला आहे. नाही टाकलं तरीही चालतो. लगेचच आप्पे आपण करायला घेणार आहोत. मी इथे आप्प्याचं पात्र गॅसवर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी इथे थोडं जास्त टाकलं आणि बॅटर टाकायचं आहे, कारण छान असे फुलून येतात. कमीच टाकत आहे मी ह्यामध्ये. गॅस मी इथे अगदी मध्यम ठेवलेला आहे. मध्यम याच्यावर होऊ द्यायची, म्हणजे छान असे कुरकुरीत तयार होतात. आतून असे नरम, वरतून असे कुरकुरीत आप्पे आपले तयार होतात. भांड्यामध्ये मी इथे आप्पे टाकून घेतले. झाकण ठेवायचे 1-2 मिनटं. 2 मिनिटानंतर आपण चेक करूया. चमच्याने आपल्याला खालची बाजूही भाजून घ्यायची. बघू शकता मस्त असे गोल्डन कलर आलेला आहे. मस्त असे दिसत आहे. आता आपल्याला 1 मिनिटभर खालची बाजूही आपल्याला भाजून घ्यायची आहे. लगेचच तयार होतात, जास्त वेळ लागत नाही. पौष्टिक असे आता शाळा पण चालू झालेल्या आहेत, तर तुम्ही मुलांना असे पौष्टिक हिरव्या मुगाचे आप्पे तयार करून टिफिनलाही देऊ शकता. 1 मिनिटानंतर बघू शकता मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत. हे आप्पे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही देऊ शकता. मस्त असे हिरव्या मुगाचे पौष्टिक असे आप्पे तयार झालेले आहेत. तर नक्की तयार करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. आणि हो, जास्तीत जास्त व्हिडिओ नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.